शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतामधल्या गवारीच्या प्लॉटमध्ये. तर आता आपली गवार वाढीला लागलेली. आता ह्या वेळेस आपण कोणतं खत देणार आहे किंवा कसं देणार आहे, याच्यामध्ये रोगाचं सुद्धा प्रमाण थोड्या प्रमाणात आलेलं आहे. कारण वातावरण असं ढगाळच राहतंय, रोजच पाऊस याय नाही पण आणि उघडा नाही पण असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे रोजच झिमझिम येते. तर ह्या वातावरणामध्ये रोग पडणं हे साहजिकच आहे. त्यासाठी आपण कोणत्या फवारण्या घेणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. रोग कोणकोणते आले ते पण बघणार आहे आणि आपल्या व्हिडिओमधल्या गवारीच्या प्लॉटची काय अवस्था आहे ते सुद्धा बघणार आहे. आता तुम्ही बघतच आलेला आहे आत्तापर्यंत पण, आणि आज पण दाखवते मी. आता ह्या स्टेजला आलेली आपली गवार. आता याच्यामध्ये झालं आहे काय माहिती आहे का, पाऊस तर रोजच येतो आहे, त्याच्यामुळं गवार पिवळी नाही पडली. कारण आपण खताचा आधी एक डोस दिलेला होता, खुरपण 2 झालेले आहेत, त्याच्यामुळं पिवळी नाही पडलेली. पण विषय काय होतो, जरी पिवळी नाही पडली तरी तिची वाढ जास्त प्रमाणात जर झाली तर आपल्याला उत्पन्नाला मारा बसतो. त्याच्यामुळे वाढ पण जास्त नाही व्हायला पाहिजे. आता आपली गवार अशा प्रकारे वाढलेली, तर मापातही वाढ पण रोगाचं प्रमाण जास्त यायला लागलेलं आहे. आता फवारणी घेतलेली कालच आणि तुम्ही बघू शकता गुन्हे लागलेले, म्हणजे चांगल्या पद्धतीने जवळपासून गुन्हे लागले. तर कारण पावसाळ्यात काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, गवार चांगली येते पण त्याला शेंगाच येत नाहीत. विषय काय होतो, गवार नुसती वाढतच राहते. आणि गवारीचा विषय असा आहे, त्याला पाणी सगळ्यात कमी लागतं. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने गवार येत असते, तिला उष्ण वातावरण लागत असतं. आता उष्णचं जाऊ द्या, पण इथं ऊनच पडायला तयार नाही, तर उष्ण कुठून आणायचं वातावरण गवारीला. पण आपण थोडंसं ॲडजस्ट करून त्याच्यामध्ये फवारण्या वगैरे व्यवस्थित घेऊन याची सुधारणा करू शकतो. तर आज पण आपण तेच खत वापरलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं आहे ते 24 तास झालेले आहेत खत टाकून. आणि तुम्ही बघू शकता खत बऱ्यापैकी विरघळलेलं आहे. कारण एक पावसाचा शितोडा झालेला होता. आपण पाणी तर आणखी गवारीला पेरल्यापासून दिलेलंच नाही. ते हेच पाणी जास्त होतं आहे, पावसाचं पाणी द्यायचा काही विषयच येत नाही. तर त्यासाठी आपण 20-20-0-13 हे खत दिलेलं आहे, दाणेदार खत आहे हे, पांढऱ्या कलरचं. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मी डायरेक्ट गोणीचे शूटिंग काढून दाखवलेली. कारण हे खत थोडंसं नवीन आल्यासारखे, कमी वापरामध्ये कमी आहे. आणि आपण ह्याला युरिया वापरू शकत नाही किंवा 10-26-26 किंवा इतर वाढीसाठी म्हणजे इतर पिकांसाठी जी खतं आहे ती वापरू शकत नाही. कारण आपल्याला फक्त शेंगा लागण्यासाठी आणि फळधारणा होण्यासाठी, फुल टिकून राहण्यासाठी खतं वापरायची, औषधं वापरायची. कारण काळोखी तर पाऊस कमी झाला तरच काळोखी राहणार आहे. आपण जर युरिया वापरला किंवा 19-19 वगैरे वापरलं, काळोखी येईल पण निस्ती गवार माझं, आणि त्याच्यामध्ये फुलाचं प्रमाणच राहणार नाही. जास्त दडपण झाल्यावरती फुलंच येणार नाही. फुलं आली तरी जास्त दाटीमुळं ते टिकणार नाही. त्याच्यामुळं आपण ती खतं नाही देऊ शकत. तर आता सुरुवातीपासूनची पहिल्यापासूनची स्टेप सांगते मी. एकाच व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. कारण 4-5 व्हिडिओ बनवलेले आहेत मी गवारीचे. पण प्रत्येक एका गोष्टीसाठी एक व्हिडिओ बघणं काही शक्य नसतं आणि सगळे मिळतीलच असं नाही. कारण सर्च केला तर एक व्हिडिओ येतो, त्याच्यानंतर 10 व्हिडिओच्या नंतर दुसरा येतो, असा विषय होतो. कारण स्टेप बाय स्टेप जसं केलं आहे तसंच दाखवलं जातं ना. रोज तर आज खत टाकलं की उद्या औषध मारलं की असं थोडी असतं त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. आता ही गवार पेरलेली होती ट्रॅक्टरने, थोडी दाट झाली होती, पण खुरपणीत वगैरे निघली, काही काढली आणि काही जागेवरती पातळ आहे, काही जागेवरती दाट आहे. खालीवरती पडल्यामुळं असं लहान मोठं दिसतंय. तो विषय असा आहे की आपण डोबलेली नव्हती, पेरलेली होती, त्याच्यामुळं कमी जास्त झालेलं आहे. तर ह्याच्यावरती रोगाचं प्रमाण सांगते मी. आता महिना व्हायचा, आणखी 3 आठवडे झालेले आहेत आपल्या गवारीला. आणि जे राईत असल्यासारखंच म्हणावं लागेल, कारण आम्ही पाणी काही दिलेलं नाही आहे. आणि अशा पद्धतीने बुरी वगैरे पडली, आळी पडली होती, मावा पडला होता, त्याच्यासाठी आपण फवारणी घेतलेली आहे. आणि ती फवारणी आपण चॅनलवरती अपलोड पण केलेली. तर आता बुरीसाठीची फवारणी दाखवते मी. तर वातावरण एवढं घोंगानाचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला बुरीसाठी फक्त गवारच नाही, कोणत्या बी पिकामध्ये काय होतं, बुरी लय मोठ्या प्रमाणात येते. त्याच्यामुळं त्याला आपण साप पावडर वापरू शकतो, बुरशीनाशक बुरीसाठी. सोबतच जर बुरीचं प्रमाण जास्त असेल, मुळ्या वगैरे पांढऱ्या पडत असतील किंवा काळ्या पडत असतील, तर त्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक वापरू शकतो. म्हणजे थोडक्यात हिमिक ॲसिड असो किंवा ट्रायकोडर्मा असो, हे वापरू शकतो आपण. आता कसं वापरायचं, किती वापरायचं, त्याच्याबद्दल जर अडचण असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. कारण प्रत्येक माहिती डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणलं व्हिडिओ एवढा मोठा होतो की तो स्किप केला जातो. त्याच्यामुळं
फायदा तुम्हालाही होत नाही आणि अर्धवट माहिती ऐकली जाते परत डबल कमेंट तर येतातच. त्यापेक्षा मग कमेंटमध्येच विचारा तुम्हाला जर प्रमाण पाहिजे असेल तर. मी इतर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ह्या तिन्ही पण आताच्या बुरशीनाशक किंवा साप पावडर ह्याचं सगळ्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओसुद्धा चेक करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळेल. तर आता फक्त रोग आणि बुरशीनाशक ह्याच्यावरती किंवा आळीवरची औषधं वापरून भागत नाही. पावसाळ्याचे दिवस आहे तर त्याच्यामध्ये त्याला आपल्याला जपावं लागणार आहे, कारण पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय. तर त्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारचं टॉनिकसुद्धा वापरू शकतो ह्याच्यामध्ये. आता कांद्याच्या रोपासाठी आपण 1 महिन्यासाठी टॉनिक वापरतो, मग आता ही गवार तर आपल्याला 6 महिने तोडा देणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी सुद्धा आपण टॉनिक वापरायचं. आता टॉनिक कोणचं वापरायचं ते मी सांगते. आता असं टॉनिक सांगणार आहे मी जे तुम्ही स्प्रेमधून देऊ शकता, ठिबकमधून देऊ शकता, पाण्यातून देऊ शकता. आता नवीन निघलेलं आहे जे स्पेशली पावसाळ्यातल्या जे पिकांमध्ये बदल घडतात, म्हणजे जी कमी पावसाळ्यामध्ये निर्माण होती पिकामध्ये ती भरून काढण्यासाठी स्पेशली ज्याला निर्माण केलं गेलं आहे असं टॉनिक सांगणार आहे मी. तर बायोविटा एक्स हे औषध आपण वापरू शकतो. आता हे ठिबकमधून देऊ शकतो, आपण स्प्रेमधून देऊ शकतो, पाण्याने देऊ शकतो. आता हे काम काय करतं ते सांगते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का वापरायचं हे आपल्या लक्षात आल्यावरती आपल्याला त्याचा उपयोग गरजेचा वाटतो. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, आभाळ सारखंच राहतं आहे, वातावरण म्हणजे विषय काय आहे, एखाद्या पिकाला स्प्रे देऊन आपण त्याच्यावरचा रोग घालवू शकतो, पण तो कायमचा घालवू शकत नाही. त्यासाठी आपण आपलं पिकच स्ट्रॉंगचं केलं तर नक्कीच रोग येण्याचं प्रमाणच कमी होतं. ही गोष्ट लक्षात घेऊन ही औषध किंवा हे खत टॉनिक म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्येच त्याचा चांगला मोलाचा वाटा आहे. तर हे वापरू शकतो आपण. आता हे समुद्री शेवाळापासून बनलेलं आहे. समुद्रामध्ये विशिष्ट जातीचे जे शेवाळ असतं ते शेवाळापासून हे बनवलेलं आहे. पूर्ण जैविक औषध आहे. ह्याचे साईड इफेक्ट 0% नाही, म्हणजे 100% हे आयुर्वेदिक आहे, जैविक आहे, त्याच्यामुळे ह्याचे साईड इफेक्टचा तर विषयच येत नाही. तर ते आपण स्प्रेमध्ये देऊ शकतो. 15 ते 30 मिली 15 लिटरच्या पंपासाठी देऊ शकतो. म्हणजे जर पीक लहान असेल तर 15 मिली, त्याच्यापासून थोडं मोठं असेल म्हणजे अशा आपल्या अंदाजाने थोडंसं वाढ केली. जास्त झालं तरी त्याचे साईड इफेक्ट नाही होत, कारण ते टॉनिक म्हणूनच आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. आता याच्या आधी पण मी एका वांगीच्या प्लॉटमध्ये मागच्या वर्षी दाखवलेलं होतं की रिझल्ट किती चांगले येतात. पाणी लागलेलं होतं रानाला आणि त्या रानामध्ये आपण बायोविटा एक्सचा वापर केला होता. तर वांग्याची सुधारणा 1 आठवड्यामध्ये चांगली झाली होती. आता तेच औषध आपण ह्याच्यामध्ये सुद्धा वापरणार आहे, कारण पिवळं वगैरे नाही पडलेलं, पण ह्याला त्याची गरज आहे. कारण गवारीचं पिकच असं आहे की त्याला जास्त उष्णता लागते आणि उष्णता आता ह्या वातावरणामध्ये मिळणं शक्य नाही. त्याच्यामुळे हे औषध देऊन आपण त्याची सुधारणा करणार आहे. आता फुलं लागलेले आहेत, आणखी 2 आठवड्यामध्ये त्याला शेंगा चांगल्या पद्धतीने तोडा होईल. तर अशा पद्धतीने आपण गवारीचं नियोजन करतो. आता हे नियोजन कशाला सूट होतं, आता आत्ताच्या वातावरणामध्ये उडीद आहे, मूग आहे, मटकी. आता मटकी थोडक्यात कमी लोक करतात, पण मटकीसाठी सुद्धा अजूक तूर आहे. त्याचबरोबर आता मकाला नाही सहसा एवढ्या महागड्या औषधांची गरज पडत, म्हणजे एवढं साप पावडर वगैरे एवढं नाही लागत मकासाठी. जर भाजीपालावर्गीय पिकं असतील सगळ्या पिकांमध्ये आपण ह्या फवारण्या घेणं फायद्याचं आहे. सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या वातावरणामध्ये जे रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे ते कंट्रोलमध्ये करता येईल. सोबतच माहिती कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच शेजारचे बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी बनवलेले प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपल्या चॅनलवरती आपण शेतीविषयीच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो आणि त्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजून सांगितले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.